माझं पूर्ण नाव विश्वजित श्यामसुंदर यादव, राहणार तळेगाव घाट, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. जवळपास एक 8 ते 9 वर्ष होते मी शेती करतोय. त्यामध्ये मुख्य पीक सोयाबीन, रब्बीला हरभरा आणि तूर असे 3 प्रकारचे मुख्य पिकं घेत होतो मी. सध्या माझ्या नावावर तर एक 7 एकर जमीन आहे सध्या. समजा एकरी एक 15 ते 20 हजार खर्च येऊन जातो. तर ते समजा नुकसानावर डिपेंड करतंय. पाऊस जर जास्त पडला तर जवळपास पूर्ण पिकाचं नुकसान झाल्यानंतर बाहेरून मला मदत घ्यावी लागत होती. पण जेव्हापासून मी विमा भरतोय का तेव्हापासून मला विम्यापासून खूप फायदा होतोय. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही मला आर्थिक मदत भेटून जाते मला विम्यामार्फत. मला विम्यामार्फत गेल्या वर्षी म्हणजे 2023ला दुष्काळ पडल्यामुळं अग्रिम रक्कम भेटली. अग्रिम 20,000 भेटली मला. आणि पाऊस जास्त झाल्यानंतर पीक कापणीनंतर एक 73,000 रुपये भेटले. असे मिळून मला 93,000 रुपये भेटले. समजा पीक विमा मिळवण्यासाठी मी त्यांच्या ॲप्लिकेशनवरून जाऊन एक कंप्लेंट टाकली. पीक विमा क्लेम भेटणे समजा सोपे होते. तुमचं नुकसान झालं असेल तर लगेच भेटून जातो विमा. विम्याचं क्लेम टाकण्यासाठी जास्त काही नाही, फक्त तुमची पावती असेल तर होऊन जातं. पीक विमा संदर्भात मला कृषी विभागामार्फत माहिती भेटली होती. आधी काही माहिती नव्हती, पण विमा प्रतिनिधीमार्फत त्या नंबरची माहिती होऊन गेली मला. त्याच्याबद्दल पण मला कृषी विभागानं माहिती दिलेली आहे. त्याची माहिती आहे पण कधी ट्राय केलेलं नाही तसं. सध्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे पीक विमा भरणं. तुमच्या पिकाचं संरक्षण करणं हे तुमची जिम्मेदारी आहे. माझं सगळ्यांना असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपल्या पिकाचा विमा भरलाच पाहिजे. त्याचं समजा मी सुरुवातीला सांगितलं की मला जे विमा भेटला 23ला, त्या संदर्भात मी सांगितलेलं आहे की सुरुवातीला दुष्काळ पडला. दुष्काळामुळे समजा अग्रिम रक्कम भेटली मला, पण त्याच वर्षीनंतर परत ओला दुष्काळ पडला. त्याचा पण मला फायदा झालेला आहे. मला समजा जवळपास 7 एकरसाठी विमा भेटलेला आहे. त्यासाठी प्रीमियम फक्त 1 रुपया भरलेला आहे मी. फसल बीमा से संबंधित जानकारी के लिए हेल्पलाइन नंबर 14447 पर कॉल करें। फसल बीमा कराओ, सुरक्षा कवच पाओ।